नॉर्मली एका फुटबॉल मॅच मध्ये दोन टीम्स असतात. एक गोल डिफेंड करतो आणि एक अटॅक करतो. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण जर एकाच वेळेस तीन टीम्स फील्डवर असतील आणि तुम्हाला एक नाही तर दोन गोल्स मध्ये स्कोर करायचं असेल तर गेम सेम दिसेल, पण रूल्स कम्प्लिटली बदलतील. स्ट्रॅटेजी बदलेल, पोझिशनिंग बदलेल आणि फुटबॉलचा पूर्ण फ्लो पण चेंज होईल. आता ही फक्त माझी कल्पना नाही, तर हे ऑलरेडी रियालिटी मध्ये आलं आहे. जर तुम्हाला हा नवा फॉर्मॅट नक्की काय आहे आणि कसा खेळतात हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा नवा फॉर्मॅट म्हणजे ओमेगा बॉल. 2022 मध्ये अँथनी डिटमॅनने हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. त्यांची आयडिया सिंपल होती की फुटबॉलला जास्त डायनॅमिक, अनप्रिडिक्टेबल आणि एंगेजिंग कसं बनवायचं. ट्रेडिशनल दोन टीम स्ट्रक्चर मध्ये जे लिमिटेशन होत्या त्यांना तो ब्रेक करून एक कम्प्लिटली नवा एक्सपिरियन्स तयार करायचा होता आणि त्यातूनच तीन टीम फॉर्मॅट समोर आलं. आज हा फॉर्मॅट युनायटेड स्टेट्स, युरोप आणि ब्राझील सारख्या रिजन्स मध्ये एक्सपेरिमेंटल लेवलवर ट्रॅक्शन घेतोय. इंडियामध्ये पण या स्पोर्ट्सची एंट्री झाली आहे. IIT मद्रासने एप्रिल 2026 ला चेन्नईमध्ये या स्पोर्ट्सचा पहिला इंटर कॉलेज टुर्नामेंट ऑर्गनाईज केला. लोयोला कॉलेज, गुरु नानक कॉलेज, डॉक्टर आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, द न्यू कॉलेज, सविता युनिव्हर्सिटी आणि YMCA कॉलेज सारख्या टीम्सने या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. म्हणजे हा फॉर्मॅट फक्त आयडिया पुरता राहिलेला नाही, तो आता ऍक्च्युअल कॉम्पिटिशन मध्ये टेस्ट होतोय आणि इंडियन कॉलेज सर्किट मध्ये पण इंटरेस्ट बिल्ड होतोय. आता ओमेगा बॉलचा कोर कन्सेप्ट समजून घेतला तर सगळ्यात मोठा ट्विस्ट दिसतो, जिथे एकाच वेळेस तीन टीम्स फील्डवर असतात. प्रत्येक टीम मध्ये 5 प्लेयर्स असतात, 4 आउटफील्ड आणि एक गोलकीपर. टोटल फील्डवर एकाच वेळेस 15 प्लेयर्स असतात. पण इथे प्रत्येक टीमला फक्त आपला गोल डिफेंड करायचा असतो असं नाही, तर दोन वेगवेगळ्या गोल्सवर अटॅक करायचा असतो. म्हणजे तुमचा फोकस एकाच डिरेक्शन मध्ये नसून 360 डिग्री अवेअरनेस लागतं. फील्डचं डिझाईन पण कम्प्लिटली वेगळं आहे. ट्रेडिशनल रेक्टँग्युलर पिचच्या ऐवजी ओमेगा बॉल मध्ये सर्क्युलर फील्ड वापरलं जातं, ज्याचं डायमीटर साधारण 53 ते 55 मीटर्स असतं. या सर्कलमध्ये 3 गोल्स समान अंतरावर ठेवले जातात, साधारण 120 डिग्रीचा गॅप ठेवून. या लेआउटमुळे गेम ओपन होतो आणि पोझिशनिंग सतत चेंज होत राहते. विंग्स किंवा फ्लॅग सारखे ट्रेडिशनल फुटबॉल कन्सेप्ट इथे थोडे ब्लर होतात. मॅच फॉर्मॅट पण फास्ट पेस्ड आहे. गेम 3 पिरियड्स मध्ये खेळला जातो. प्रत्येक पिरियड 13 मिनिटाचा असतो. जी टीम सगळ्यात जास्त गोल्स करते ती विनर ठरते. ऐकायला सिंपल वाटेल, तरी ऍक्च्युअल मध्ये हा गेम खूप अनप्रिडिक्टेबल आणि हाय स्कोरिंग असतो, कारण एकाच वेळेस दोन टीम सोबत डील करावं लागतं. रूल्स बघितले तर टेम्पो मेंटेन करायचा क्लिअर अटेम्प्ट दिसतो. या गेम मध्ये ऑफ साइड रूल नाही, म्हणजे अटॅकर्सला फ्री मूवमेंट मिळतो. थ्रोज इन पण नाही. बॉल बाहेर गेला की गेम डिरेक्टली कॉर्नर किकने रिस्टार्ट होतो. रिस्टार्टसाठी फक्त 5 सेकंड मिळतात, ज्यामुळे गेमचा पेस सतत हाय राहतो. सबस्टिट्यूशन पण फ्लेक्झिबल आहे. रोलिंग सबस्टिट्यूशन्समुळे प्लेयर्स कंटिन्युअसली रोटेट होऊ शकतात. गोलकीपरसाठी पण स्पेसिफिक रिस्ट्रिक्शन्स आहेत. ते फक्त त्यांच्या पेनल्टी आर्क मध्येच बॉल हँडल करू शकतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग रूल म्हणजे ओन गोल झाला तर फक्त एका टीमला नाही, तर बाकी दोन टीम्सला एक पॉइंट मिळतो. म्हणजे एक चूक दोन टीम्सला ऍडव्हान्टेज देऊ शकते आणि हेच गेमची अनप्रेडिक्टेबिलिटी अजून वाढवते. स्ट्रॅटेजीचा अँगल बघितला तर ओमेगा बॉल कम्प्लिटली डिफरंट डायमेन्शन घेऊन येतो. ट्रेडिशनल फुटबॉलमध्ये एकच अपोनेंटवर फोकस असतो, पण इथे दोन अपोनेंट सोबत एकाच वेळेस डील करावं लागतं. काही वेळा टेम्पररी अलायन्सेस पण दिसू शकतात, जिथे दोन टीम्स तिसऱ्या टीमवर प्रेशर टाकतात. पण हे अलायन्सेस स्टेबल नसतात, कारण सिच्युएशन सतत बदलत राहते. डिसिजन मेकिंग खूप फास्ट असावं लागतं आणि एक चूक लगेचच भारी पडू शकते. ओमेगा बॉल हा फक्त एक व्हेरियंट नाही, तर गेम बघण्याचा आणि खेळण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. प्लेयर्सची अवेअरनेस, क्विक रिॲक्शन्स आणि अडॅप्टेबिलिटी हाय लेवलवर लागते. हे फॉर्मॅट ऑडियन्ससाठी पण एंगेजिंग आहे, कारण गेममध्ये डाऊन टाइम खूप कमी आहे आणि ऍक्शन कंटिन्यूस असतो. इंडियामध्ये IIT मद्रासने हा स्पोर्ट इंट्रोड्यूस केला आहे. म्हणजे आता ग्रासरूट लेवलवर पण या फॉर्मॅटवर एक्सपेरिमेंट्स होणार. कॉलेज लेवलवर स्टार्ट झालेला हा फॉर्मॅट पुढे लीग्स मध्ये पण एक्सपांड होऊ शकतो. पण त्याच वेळेस ट्रेडिशनल फुटबॉल ऑलरेडी डीप रूटेड आहे आणि नवीन फॉर्मॅट एक्सेप्ट होण्यासाठी टाइम लागतो. शेवटी गेम इव्हॉल्व्ह होतोय, फॉर्मॅट बदलतोय, ऑडियन्सचं अटेन्शन स्पॅन, एंटरटेनमेंट एक्सपेक्टेशन सगळं चेंज होत आहे. ओमेगा बॉल हा त्याच इव्हॉल्युशनचा एक पार्ट आहे.
पण आता ओमेगा बॉल हा फक्त एक एक्सपेरिमेंटल फॉर्मॅट राहणार का, की फ्युचरमध्ये फुटबॉलचा एक नवा मेन स्ट्रीम व्हर्जन बनून ट्रेडिशनल गेमला चॅलेंज देणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.